दोघेही घटस्फोटीत. नवऱ्याने बायकोला मारून सुटकेसमध्ये भरून जंगलात का टाकले? कारण ऐकूनच धक्का बसेल. प्रेमाचा आधार शोधताना बहुतेकदा फसगत होताना दिसते. गोड बोलून प्रेमाची आशा दाखवणारा प्रत्येकजण कायमची सोबत देईलच याची खात्री देता येत नाही. काही वेळा तर प्रेमाचा आधार म्हणून जवळ केले तोच मारेकरी बनून समोर उभा राहतो तेव्हा जीव वाचत नाही. अशीच दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडली. पतीने घटस्फोट दिल्यानंतर तिचे एका घटस्फोटीत परपुरुषाशी संबंध जुळले. दोघे समदुःखी असल्याने तिला वाटले तो तिचा सांभाळ करेल, पण झाले उलटेच. काही दिवस तिच्यासोबत राहिल्यानंतर तिच्या चारित्र्याचा संशय घेत त्याने तिचा खून केला. प्रेमाऐवजी तिला मृत्यू मिळाला तर तो तुरुंगामध्ये गेला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. विश्वकर्मा कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील असून रोजगाराच्या निमित्ताने गेल्या 20 वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. या परिवारातील सुनीता विश्वकर्मा वय वर्षे 30 हिचे लग्न झाले होते. मात्र पतीशी तिचे न पटल्याने काही महिन्यातच ती पतीपासून विभक्त झाली. नंतर तिच्या पतीने तिला घटस्फोट दिल्यामुळे ती आता आपल्या माहेरच्या लोकांच्या सोबत राहू लागली होती. ऐन तारुण्यामध्ये एकट्या पडलेल्या सुनीताची ओळख गोपी गोसावी वय वर्ष 35 याच्याशी झाली. नाशिकमध्ये राहून गोपी प्लंबरचे काम करत होता. त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला होता. त्यानंतर त्याने मंगळूर येथील एका महिलेशी दुसरे लग्न केले होते. त्याची दुसरी पत्नी सध्या गर्भवती असल्याची माहिती उघड झाली आहे. पण आपल्याबद्दलची सगळी माहिती लपवून ठेवत त्याने घटस्फोटीत सुनीतासोबत ओळख वाढवली. गोड बोलून तिच्याशी मैत्री वाढवत नेली. ती त्याच्या गोड बोलण्यावर भाळली. हळूहळू दोघांचे प्रेम संबंध जुळले. मग त्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही भाड्याच्या खोलीमध्ये एकत्रपणे राहू लागले. सुरुवातीचे काही दिवस मौज मजेमध्ये गेले. दोघे एकमेकांच्यावर भरभरून प्रेम करत होते. पण काही दिवसातच प्रेम संपले आणि वादाला तोंड फुटले. कारण होते अनैतिक संबंधांचा संशय. प्रेमाने मांडलेल्या संसारामध्ये गोपी सुनीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. तिचे हसून बोलणे त्याला आवडत नव्हते. ती कोणाशीही बोलताना दिसली तरी त्याच्या मनामध्ये वाईटच भावना येत असे. तो तिच्याशी भांडण करत असे. दारूच्या नशेमध्ये असला तरी त्याचा संशय वाढत होता. तो तिला शिवेगाळ करत मारहाणही करत होता. नंतर पुन्हा गोड बोलत होता. आता यातून कसे बाहेर पडावे हे तिला आता समजत नव्हते. ती गप्प राहत होते आणि त्याचा त्रास वाढत चाललेला होता. शनिवारी दिनांक 13 जून 2026 रोजी रात्री गोपी दारूच्या नशेमध्ये घरी आला. घरामध्ये तिला पाहताच त्याचा संशय उफाळून आला. तो तिला शिवेगाळ करत चारित्र्याच्या संशयावरून भांडू लागला. ते त्याला प्रत्युत्तर देऊ लागल्याने वाद जास्तच भडकत गेला. चिडलेला गोपी तिच्या अंगावर धावून गेला. तिला मारहाण करू लागला. तिला मारता मारता त्याने कपड्याने तिचे नाक तोंड दाबून धरल्यामुळे तिचा श्वास गुदमरला. ती जीव वाचवण्यासाठी तडफडू लागली, पण त्याने पकड सैल होऊन दिली नाही. अत्यंत निर्दयीपणे त्याने तिच्या तोंडावरचे कापड जोरात दाबून धरले. काही वेळानंतर तिची धडपड थांबली. ती थंड पडली. तिचा मृत्यू झाला हे लक्षात आल्यानंतर त्याने पकड सैल केली. आपल्या हातून सुनीताचा खून झाला हे लक्षात आल्यानंतर तो भानावर आला. आता आपल्याला तुरुंगवास होणार याची त्याला भीती वाटू लागली. या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी त्याने पुरावाच नष्ट करण्याचा प्लॅन आखला. त्याने सुनीताचा मृतदेह एका गोणीमध्ये बांधला. ती गोणी एका सुटकेसमध्ये कोंबून बसवली. त्यानंतर तो ती बॅग घेऊन घरातून बाहेर पडला. बॅग ओढत त्याने तोफान परिसरामध्ये आणले. कोणी नसल्याचा अंदाज घेत केवढी बंद परिसरामध्ये बॅग फेकून तो पसार झाला. तो निर्जन परिसरामध्ये कोणी येणार नाही आणि खुनाला वाचा फुटणार नाही असे त्याला वाटत होते. पण गुन्हा कधीच लपत नाही. पोलीस कर्मचारी सचिन आप्पा सानप हे आडगाव पोलीस ठाणे येथे मागील 2 वर्षांपासून नेमणुकीस आहेत. ते मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी ते पोलीस ठाण्यामध्ये असताना सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्ष नाशिक शहर याने
वायरलेस सेटवर संदेश दिला की आडगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील केवडी बन तपोवन येथील त्रिकोणी गार्डन जवळ काहीतरी संशयास्पद वस्तू पडलेल्या आहेत. मार्शल पंचवटी पोलीस ठाणे यांना 9:35 कळवले आहे. ते घटनास्थळी असून तिथे तुम्ही तात्काळ जा. ही माहिती मिळताच त्याने त्यांच्यासोबत असलेले पोलीस अंमलदार आव्हाड असे दोघेजण दुचाकी वाहनाने कृषी गो सेवा ट्रस्टचे समोर केवडी बन तपोवन येथे पोहोचले. त्या ठिकाणी महानगरपालिकेने लावलेले कंत्राटी सफाई कर्मचारी सदानंद धात्रक, सतीश गुंडे असे दोघेजण उभे होते. त्यावेळी सदानंद धात्रक यांनी सांगितले की येथे रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठड्याच्या आतमध्ये एका निळ्या रंगाची बॅग असून त्याची दुर्गंधी येत आहे. ही माहिती घेऊन पोलिसांनी त्यांच्यासोबत जाऊन झाडाखाली असलेल्या बॅगची पाहणी केली. तिथे त्या रंगाची फायबरची व्हील सुटकेस दिसून आली. मग सफाई कर्मचारी दात्रक यांनी काठीने सुटकेचा एका बाजूकडील कोपरा उचकावून पाहिले असता त्यामध्ये एका हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये मानवी पाय दिसून आले. हे पाहून पोलिसांनी याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ठाणे अंमलदार हवालदार गायकवाड यांना कळवले. तशी नोंद आडगाव पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आले. या ठिकाणी फॉरेन्सिक टीम, शासकीय पंच, पोलीस अधिकारी हजर झाले. पंचांसमक्ष फॉरेन्सिक टीमच्या मदतीने बॅग उघडण्यात आली. त्या बॅगमध्ये एक गोणी होते. त्यामध्ये अंदाजे वय 25 ते 35 असलेल्या महिलेचा कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह दिसून आला. मृतदेहाचा चेहरा कुजलेला होता, डोळे बंद, जीभ बाहेर आलेली. तिच्या डाव्या हाताच्या कांबीवर डमरूसह त्रिशूल गोंदलेले दिसून होते. तिच्या डाव्या हातात घड्याळ, उजव्या हातामध्ये ब्रेसलेट, तर अंगात काळ्या रंगाची पॅन्ट व पिस्ता रंगाचा गुलाबी आणि हिरवा गोल डिझाईन असलेला टॉप दिसून आला. अनोळखी महिलेस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव मारून गोणीमध्ये भरून ती काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये टाकून या ठिकाणी फेकून दिले असल्याचे आढळून आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासणी कामे मार्गदर्शक सूचना केल्या. मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी 10:15 वाजण्यापूर्वी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर रस्त्याकडेला केवडी बन तपोवन येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात अनोळखी महिलेस अज्ञात कारणास्तव अज्ञात पद्धतीने जीवे ठार मारले आहे अशी फिर्याद पोलीस कर्मचारी सचिन सानप यांनी आडगाव पोलीस ठाण्याला दाखल केली. त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर 236/2026 दिनांक 26 जून 2026 तारखेस भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सुखदेव काळे, संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता बेपत्ता झालेल्यांची माहिती मागवण्यात आली आणि मृताची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले. तेव्हा मृतकाच्या बहिणीने तिची ओळख पटवली आणि ती गोपी गोसावे या व्यक्तीबरोबर राहत असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो फरार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढत गेला. मग पोलीस त्याला शोधू लागले. नाशिकच्या तपोवन परिसरातील केवडे बंद भागामध्ये सुटकेसमध्ये आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाचा प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 72 तासांच्या आत छडा लावला. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने महिलेचा खून केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून संशयिताला कर्नाटकातील मंगळूर येथून अटक करण्यात आली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आडगाव आणि उपनगर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला. तपासामध्ये गोपी मुंबई मार्गे रेल्वेने कर्नाटकामध्ये पळाल्याचे निष्पन्न झाले. पथकाने मंगळूर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. अवघ्या 72 तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केल्याबद्दल नाशिक पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.